मुंबईमध्ये शिवसेना भाजप युतीवरती आता शिक्कामोर्तब झालं असलं तरी काल झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत काही जागांसाठी अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच सुरू होती अशी माहिती समोर आली आहे। पश्चिम उपनगरातील वॉर्ड क्रमांक 5 साठी भाजप आणि शिवसेनेत अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच सुरू होती। 5 तास या जागेसाठी खल सुरू होता। ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत आणलेल्या संजना घाडी यांना ही जागा हवी होती। अखेर ही जागा भाजपच्या पदरात पडली। शिवसेनेला वॉर्ड क्रमांक 4 ची जागा देण्यात आली, मात्र त्या जागेसाठी त्या फारशा उत्साही नाहीत। वॉर्ड क्रमांक 4 शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आपल्या मुलासाठी तिथे प्रयत्नशील होते। आता वॉर्ड क्रमांक 4 साठी रस्सीखेच सुरू झाली आहे। मुलासाठी ही जागा न सुटल्यानं आमदार सुर्वे रात्री उशिरा नंदनवन बंगल्यावरती तळ ठोकून होते। दरम्यान कालच्या या बैठकीत नेमकं काय घडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। पश्चिम उपनगरातील वॉर्ड क्रमांक 5 मधील जागेसाठी तब्बल 5 तास चर्चा झाली। एका जागेसाठी 5 तास नंदनवन बंगल्यावरती खलबत सुरू होती। वॉर्ड क्रमांक 5 च्या जागेवरती भाजप नेते दरेकर बंधू प्रकाश दरेकरांसाठी आग्रही होते। वॉर्ड क्रमांक 5 साठी ठाकरेंच्या शिवसेनेतून आलेल्या संजना घाडीही इच्छुक होत्या। संजना घाडींची अखेर वॉर्ड क्रमांक 4 मधील एका जागेवर बोळवण केली गेली। वॉर्ड क्रमांक 4 मधल्या जागेसाठी घाडी तितक्याशा उत्सुक नाहीत। आता वॉर्ड क्रमांक 4 मधील जागेसाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। घाडी नाराज आहेत तरी इतर पर्याय दिसत नाहीये। आमदार प्रकाश सुर्वे ही मुलासाठी वॉर्ड 4 मधल्या जागेसाठी आग्रही होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।